वेलकम टू कॉमर्सवाला मास्टर विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण टॉपिक नंबर 1 पूर्णपणे अभ्यासलेला आहे। टॉपिक नंबर 2 अभ्यासत आहोत, ज्याच्यामध्ये आपण थिअरी, बेसिक कन्सेप्ट, ॲडजस्टमेंटचा पार्ट अभ्यासून सॉल्व प्रॉब्लेम देखील अभ्यासलेले आणि आता आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम म्हणजेच अनसॉल्व प्रॉब्लेम अभ्यासत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील टॉपिक नंबर 1 आणि टॉपिक नंबर 2 चे, तर ते व्हिडिओ सुरुवातीला बघून घ्या। बेसिक कन्सेप्ट समजतील तुम्हाला, जेणेकरून आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही शिकवणार आहे ते तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण एक्झाम्पल नंबर 8 अनसॉल्व एक्झाम्पल नंबर 8 समजून घेणार आहोत। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली सॉल्व करून घेण्याची मेथड सर्वांना माहिती आहे। सुरुवातीला आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची आहे। बघा, न्यूली स्टार्टेड सर्कल आहे, म्हणजे हे जे ऑर्गनायझेशन आहे ते नवीनच सुरुवात झालेली, म्हणजे याचं हे पहिलंच वर्ष आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून सुरू होण्याचं। तर यांनी सुरुवातीला पहिलंच वर्ष असल्यामुळं यांच्याकडे कॅपिटल फंड नसला तरी सुद्धा आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवावे लागणार आहे। जीवन ज्योती आर्ट सर्कल न्यूली इस्टॅब्लिश कन्सर्न हॅज प्रेझेंटेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन। वर्ष आहे बघा, त्यांनी 31/3/2018 दिले, म्हणजे यांचं वर्ष सुरू झालं असेल 1/4/2017 आणि संपणारे 31/3/2018 या वर्षी, म्हणजे त्यांचं जे अकाउंटिंग इयर आहे 2017 ते 18 हे असणार आहे। आणि ऍडमिशन फी दिले, हा त्यांचा इन्कम असेल, सबस्क्रिप्शन इन्कम असेल, डोनेशन इन्कम असेल। इकडे पेमेंटला फर्निचर असेट असणारे, स्टेशनरी एक्सपेन्सेस असणारे, ऑफिस रेंट एक्सपेन्सेस, न्यूजपेपर अँड पिरियडिकल्स एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस, इन्व्हेस्टमेंट असेट, त्याच्यानंतर बॅलन्स कॅरी डाऊन कॅश आणि बँकचा बॅलन्स हा असेटला लिहिणार आपण। ऍडजस्टमेंट मध्ये काय बघा, काय सांगितले, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फर्स्ट ऍडजस्टमेंट सांगितली, आउटस्टँडिंग फॉर द इयर 5000 रुपये, म्हणजे करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे, हे आपण आपल्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करणार आणि आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहोत। देन नेक्स्ट, डेप्रिसिएट फर्निचर ॲट 10% पर ॲनम। फर्निचर डेप्रिसिएशन आहे, डेप्रिसिएशन काय करणार, फर्निचर मधून लेस करणार आणि म्हणजेच फर्निचर जे आहे त्याच्यातनं हे डेप्रिसिएशन आपल्याला लेस करावं लागेल आणि दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला लिहावा लागेल। तर आपल्याला जे फर्निचर दिलेलं असणार आहे त्याला आपण एक स्टार मार्क करूया, फर्निचरला एक स्टार मार्क करू। अजून आपल्याला सबस्क्रिप्शनवर एक ऍडजस्टमेंट होती, त्याला एक स्टार मार्क करूया। द नेक्स्ट ऍडजस्टमेंट, फुल अमाऊंट ऑफ ऍडमिशन फी अँड 50% डोनेशन फी आर टू बी कॅपिटलाइज। हे काय करायचं, त्या ऍडमिशन फी डोनेशन मधनं लेस करायचं आणि ऍड करायचं कॅपिटल फंड मध्ये। आता कॅपिटल फंड दिले नाही, हाच आपला कॅपिटल फंड गृहीत धरायचा आणि डोनेशन आणि ऍडमिशन फीला आपण स्टार मार्क करू। इतकं सोपं आहे, 5 मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, इतकं सोपं आहे। सुरू करूया। पहिल्यांदा आपण काय करायचं, ऍडमिशन फी ट्रान्सफर रिसिप्ट साईड ट्रान्सफर करून घ्यायची। ऍडमिशन फी आपल्या इन्कमला लिहायचं बाय ऍडमिशन फीज आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹22,000 इनर कॉलमला लिहिणार आपण। ऍडजस्टमेंट असल्यामुळे एक वेळ जागा सोडायची। देन नेक्स्ट, ऍडमिशन फी झाल्यानंतर बघा, डेप्रिसिएट आहे फर्निचर, फर्निचर आपली ऍडजस्टमेंट आहे, असेट आहे, आपण फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला हे काय झालेलं आहे, आपल्याला सबस्क्रिप्शन ट्रान्सफर करायचं। तर सबस्क्रिप्शन आपण इन्कमला लिहूया, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे बाय सबस्क्रिप्शन आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹40,000 इनरला लिहिणार आपण। ऍडजस्टमेंटसाठी एक वेळ जागा सोडणार। दॅन नेक्स्ट आहे डोनेशन, डोनेशन सुद्धा इन्कमलाच लिहूया आपण बाय डोनेशन, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे आणि त्याची अमाऊंट आहे ₹18,000 आणि एक वेळ जागा सोडणार त्याच्यासाठी। डोनेशन झाल्यानंतर बघा, पेमेंटला फर्निचर आहे, फर्निचर आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहून घेऊया फर्निचर आणि त्याची अमाऊंट लिहा ₹12,000 इनर कॉलमला, एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी। देन नेक्स्ट बघा, स्टेशनरी आहे, स्टेशनरी देखील आपला एक्सपेन्सेस आहे, आपण एक्सपेंडिचरला लिहू टू स्टेशनरी आणि त्याची जी अमाऊंट आहे ₹4,000 आउटरला लिहून टाकूया। त्याच्यानंतर ऑफिस रेंट, हा देखील एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचरलाच लिहायचं टू ऑफिस रेंट आणि त्याची अमाऊंट आहे ₹2,600। त्याच्यानंतर न्यूजपेपर अँड पिरियडिकल्स हे दिलेले आपल्याला, आपण हे बॅलन्स एक्सपेंडिचरला लिहायचंय
2 न्यूजपेपर अँड पिरियडिकल्स आणि त्याची अमाऊंट ₹300 रुपये लिहायचे आउटर कॉलम. दॅन नेक्स्ट टेलिफोन एक्सपेन्सेस, हे देखील एक्सपेंडिचरलाच लिहायचं 2 टेलिफोन एक्सपेन्सेस आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹560 रुपये 560. दॅन नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट, ही देखील आपली ॲसेट आहे. आता हे ॲसेटला लिहिणार आपण इन्व्हेस्टमेंट आणि त्याची अमाऊंट आहे ₹23,000 23,000 आउटरला लिहूया. आणि लास्ट बघा कॅश आणि बँकचा बॅलन्स दिलेला आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेटला कॅश इन हँड अमाऊंट लिहिणार ₹7,540 आणि नेक्स्ट कॅश ॲट बँक आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹30,000. नेक्स्ट पुढे जाऊया. आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये बघा पहिली ॲडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ₹5,000. सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं, ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कंसात लिहायचं करंट इयर, अमाऊंट लिहिणार ₹5,000 आणि आउटरला लिहिणार 45,000. हे आपलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, अमाऊंट लिहिणार ₹5,000 आउटर कॉलमला. नेक्स्ट बघा काय दिलेले आपल्याला. पहिली ॲडजस्टमेंट संपली. डेप्रिसिएट फर्निचर 10%, फर्निचरकडे जायचं लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. 12,000 वर 10% 1,200 जर मायनस झाले तर आपल्याला 10,800 आउटरला येतील. दॅन नेक्स्ट फुल अमाऊंट ऑफ, आता सॉरी हे डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट आपल्याला द्यावा लागणार आहे 1,200चा. एक्सपेंडिचरला लिहायचं टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 1,200. नेक्स्ट फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फी अँड 50% डोनेशन कॅपिटलाइज. ॲडमिशन फी फुल अमाऊंट आहे. ॲडमिशन फी आपण इन्कमला लिहिलेलं आहे त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस कॅपिटलाइज. पूर्णचे पूर्ण अमाऊंट लिहिणार ₹12,000, आउटरला लिहिणार नील आणि डोनेशन जे आहे ना याला सुद्धा लिहायचं लेस 50% कॅपिटलाइज आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹9,000 आणि आउटरला याची अमाऊंट 9,000 लिहिणार. तर अशा पद्धतीने आपण काय केलेले कॅपिटलायझेशनची ॲडजस्टमेंट हाफ करून घेतली. याचा दुसरा इफेक्ट ॲज अ कॅपिटल फंड म्हणून. आता कॅपिटल फंड हे न्यूली स्टार्टेड ऑर्गनायझेशन आहे. कॅपिटल फंड इथं नसणार आहे. आपण लिहूया कॅपिटल फंड, कॅपिटल फंड असं हेडिंग देऊया, त्याला अंडरलाईन करूया कारण की कॅपिटल फंड क्रिएट केलेला आहे यांनी. याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे फर्स्ट ॲडमिशन फी लिहूया आपण याच्यामध्ये आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹22,000 आणि देन आफ्टर डोनेशन आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹9,000. असं टोटल कॅपिटल फंड जो असणार आहे तो आपल्याला आउटरला इनरलाच राहून द्यायचा तो कारण की याच्यामध्ये सरप्लस आपल्याला अजून ऍड करायचं 31,000. दॅन नेक्स्ट सगळं झालेलं आहे. आपण आता काय करायचं क्लोज करायला सुरुवात करायचं. इन्कम आणि एक्सपेंडिचरचा जर अंदाज घेतला आपण तर आपल्याला इन्कम साईडची टोटल जास्त असणार आहे. दोनच अमाऊंट आहे 45 आणि 9,000. टोटल आपली इन्कमची येणार आहे 54,000. तेच आपण एक्सपेंडिचरला लिहिणार 54,000 आणि याच्यामधून आपण काय करणार आहे अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर ॲज अ सरप्लस म्हणून भेटणार आहे 45,340. याला आपण लिहायचं टू सरप्लस आणि याला कंसात लिहायचं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर 45,340. याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या सरप्लस मध्ये म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. ऍड म्हणायचं सरप्लस 45,340 आणि याची टोटल आपण आउटरला ॲज अ कॅपिटल फंड मधून लिहिणार आहोत 76,340. आणि आता काय करायचं आपल्याला ही बॅलन्स शीट क्लोज करायची. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची टोटल तेवढीच असणार आहे 76,340 आणि असेट पण तेवढीच येते का बघा, ती पण तेवढीच येणार आहे 76,340. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं आहे. समजलेला असेल, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट्स तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये देऊ शकता आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.